साने गुरुजी द्वारा लिखित श्यामची आई या पुस्तकाचं वाचन आपण ऐकत आहोत। आज प्रकरण 11 म्हणजेच रात्र 11 भूतदया हे ऐकूया। राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, असे श्याम म्हणाला। आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती। रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई। श्यामला दिव्यांचा त्रास होत असे। राम दिवा बाजूस करू लागला, परंतु भिका कसा ऐकतो? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात, कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो, तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो। केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते, असे भिका म्हणाला। मी काही नाटक नाही करत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, असे श्याम म्हणाला। आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो। रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात। रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत, असे नामदेव म्हणाला। बरे, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली। एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो। तुळशीचे अंगण भले मोठे, लांब व रुंद होते। तुळशीच्या अंगणात एक उंच बेहळ्याचे झाड होते। एकाएकी टप असा आवाज आला। मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज आला हे पाहू लागलो। काहीतरी पडले होते खास। आम्ही सर्वत्र शोधू लागलो। शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आम्हाला आढळले। त्याची छाती धडधडत होती। फारच उंचावरून ते पडले होते। त्याची फारच दुर्दशा झाली होती। लोळागोळा झाला होता। अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते। डोळे सुद्धा तो नीट उघडीत नव्हता। लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते। त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाने ओरडे। या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरले। त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो। मी व माझा लहान भाऊ दोघे होतो। मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले। आम्हीही लहान होतो, आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचले ते करू लागलो। त्या पिलाला दाना पाणी देऊ लागलो। तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोंचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोंचीत पाण्याचे थेंब घालू लागलो। त्या पिलाला खाता येत होते की नाही हे आमच्या काळजीनेच, चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही। या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही। जीवन सुंदर व यशस्वी करण्यात 3 गुणांची जरुरी असते। पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती। प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येते। प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट, प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच। माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा। माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्याजवळ प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही, व प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील। एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलाची आजारपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल व तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल। समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही। प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा। प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास। शरीर, मन व बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात व्हावयास हवी। आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते। त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले
व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही ठेवणार हो. तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, गिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्षच नव्हते मुळे. मी आईला म्हटले, आई हे पिलू बघ ग कसं करत आहे. अगदी मान वर करत नाही. त्याला काय खावयास देऊ का. आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम हे जगणार नाही हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नकोस. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोंच वासून ते मरून पडले, गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप भाऊ बंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. आईला जाऊन विचारले, आई या पिलाला आम्ही कुठे पुरू. चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील. कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी त्या फुलांमध्ये तुमच्यासाठी तो येईल व तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटले, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना. सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लावले. परंतु सोनसाखळी बापाला भेटावयास डाळिंबात आली. तसे ते पिलूही येईल हो ना. मग शेवंतीची फुले किती छान दिसतील. फारच वास येईल नाही का ग आई. आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना. मी म्हटले. आईची ती जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जिथे फुले झाडे होती तेथे गेलो. शेवंती व मोगरे यांच्यामध्ये त्यांच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली. त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला. परंतु त्यावर माती काही ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी गेलो. माझघरात बाजूला बसलो व रडत होतोस. का रे, का बाजूला बसलास. आईने विचारले. आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटले. आई हसली व म्हटली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावयाला. मी म्हटले, आपल्या घरातले कोणी गेले तर आपण नाही धरतो का सुतक. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो. त्याच्यासाठी त्याच्या जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणेच बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्याचे जंतू फैलावत नाही म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता. बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई तुला कोणी हे सांगितले. मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत. मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा हातपाय धुवून ये म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिले, चांगले गेलेत. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेल. देवाच्या लेकरास कीड मुंगी पशु पक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देव बाप्पा आपणास आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसे पुढे एकमेकांवर करा, नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम करा. परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधीही विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असता गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते. का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवा पालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते. तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर
मनुष्यावर प्रेम करीत नाही हे आपण पाहत नाही का? आजचे प्रकरण हे भूतदया होते हे झाले. उद्या ऐकूया 12वे प्रकरण श्यामचे पोहणे. तर मग उद्या भेटूया याच वेळेस. जय श्री कृष्ण.